मी मम्मीला घ्यायला आलो होतो. नेमकी विषय आज झाला का हिच्यातलं पेट्रोलच संपून गेलं. सकाळी नाही का चाललो होतो त्या गाडीत पेट्रोल नाही. हिच्यातलं काढलं तिच्यात टाकलं पण हिच्यात पेट्रोलच नाही राहिलं. पुरं संपून गेलं. आता धड पुढं जाता येणार नाही, धड मागे येता येणार नाही. मला हा प्रश्न पडला करावं काय. मा मोबाईलमध्ये बॅलन्स संपेल. एक तर कालच बॅलन्स संपला. फोनही धड करता येणार नाही. इकडं कोणी नाही पण मागही नाही पुढेही नाही. आणि लोटीत नेणं शक्य नाही. बरोबर लोटीत नेऊ नाही शकत पोरांना. यायला एक तर कानी करूनही जाणार नाही रे. या गाड्यांचं पेट्रोलचं लय प्रॉब्लेम राहतो. आपली स्प्लेंडर याच्या डीलर जर असते ना, ती जर कानी केली ना ती इझिली जात राहते माहिती का. इझिली काही पण ते लागले तर मागे जाता येणार नाही, तर पुढे जाता येणार. तुम्हाला पाहिजे थांबा न्यूट्रल करतो. पूर्ण टेकले डायरेक्ट. कानी करून जाणार नाही पोरांनो. नाही तर पेट्रोल पंप घेऊन गेलो असतं, तिथे टाकून घेतलं असतं. पोरांनो गाडीत पेट्रोल होतं. मी अजूनही इडत उभा आहे. ही गाडीत याचा काय विषय होता. हा जो कॉक आहे ना, हा कॉक बंद करून ठेवला होता. हा कॉक आहे ना आडवा होता. माझ्या जस्ट लक्षात आलं, मी नळी खोलून पाहिले ना, मग मला लक्षात आलं हा कॉक आडवा आहे. यार नाही तर मला एक नोटीस न्यावं लागली असती इकडून तिकडून गाडी. बरं झालं पेट्रोल होतं. गाडीला शेल मारून पाहिला, गाडी चालू झाली. चला आता जातो मी पुढं. यार लय घाण मला धाक पडला होता. पण माझ्या डोक्यात विचार आला नाही ही गाडी ते तेढं लावा आणि पेट्रोल घेऊन यावा. मला हाच विचार आला होता. फोन करण्यातही माझ्याने पाईपे जाय मला हाच पर्याय दिसत होता. आता पण होतं कॉक बंद करेल होता. चला आता मम्मीला घेऊन येतो. वाचलो ॲडा. नाही तर मी घरी आलो होतो. आई चला ती मी आईला सांगतो. आपल्याला मला तिकडे जावं असतोय ना, मम्मी आली पण होती घरी. कारण की मला तिकडे जास्त टाइम लागला थोडासा. असा सीन झाला. गेलो होतो का भाजी उपटायची का. पैसे आहे का दिले का लागत आहे तुला. ए आईने टाकून दिले पैसे. घे का घे घ्याय तुला बांधता. मम्मीची अगं मम्मी दिली होती मला. तुला काय वाटलं. किती ते 40 रुपये आहे. त्याच्यात काय एवढं विशेष आहे. चला आता भाजी उपटायची असेल तर जाऊ, नाही तर मग राहिलं. माहित नाही काय कपडे बदली तुम्ही. जस्ट पोरांनो चहा पाणी झाला. आता निघालो आम्ही सगळे वावरामध्ये. मम्मी ते निघाले, आई पण निघू राहील. चला आता आपल्याला पण निघावं लागल. जे माल ते सकाळी काढलं होतं ना ते उक्त देऊन आले. आणि आता बाजार भरायच्या टायमापर्यंत परत काढून आणि मग विकायला नेणार आपली ही टोपी. चला निघू पोरांनो आता वावरात जाऊन भेटू परत. तेच मी इकडूनच गेलो परत तिकडं आलो. अगं मी शर्ट पाहू राहिले. मी कुठं काढलं ते शर्ट सापडतो. चला आवरू आणि निघू वावरामध्ये. मम्मी चालली टप आणि ते वाईला घेऊन. मी वाहणार बरं का, मी उपटणार नाही वाजी. मी वाहून टाकेल. 20-25 हात विक्री नाही विकायची आहे का. अय मम्मी ती शर्ट कुठं आहे. ती मी घालेलं होतं ते. आता तुला काय लागू राहिलं. हा चला जाऊ वावरात. नाही ते घालून जाऊ शकतो. मग काय अर्जीवर आले. इतक्यातच चहा पेलो ना. मी विहिरीवरती आलो होतो कारण की लाईट गेली होती पोरांनो. आपल्याला उसव पाणी चालू आहे पोरांनो. त्याचबरोबर भाजी उपटायचं पण काम चालू आहे. मोटर चालू झाली. आपण मोकळं पाणी लावते दिवसाभर. चला आता भाजी उपटायला सुरुवात करू आपण. वावरात आलो होतो. जी शेपूची भाजी आहे ना इथंच आपण ज्या उरेल होत्या ना तेवढ्या सगळ्या इथंच काढल्या. आता मम्मी त्या कोथिंबीर उपटू राहिल्या. या मी एवढ्या टाइम आता कोथिंबीर काढली. आता एवढ्या जुड्या आहे ना घरी घेऊन जातो. मम्मी ते आहे ना कोथिंबीर काढून राहिल्या तिथं. आता मी एवढं घरी घेऊन जातो आणि हे धुवून टाकतो. मग जेवढं उरेल तेवढं परत एकदा यावं लागेल. हा टप नाही नेत घरी. टप आहे त्याच्यातच टाकीतो. हे नाही नेत मी. मग त्याला परत यावं लागेल हे न्यायला. त्याच्यापेक्षा मग घरी आहे ना. घरी आलो होतो पोरांनो. चला आता एवढी धू आणि उभी करून देऊ इथं. मग बाकीची उरल ती आणता येईल. म्हणजे त्यांनी जेवढी भाजी होती तेवढी सगळी घरी घेऊन आले. आता घरी बांधायची ती भाजी. आता आहे ना मम्मीने जेवढ्या व्हायला होत्या तेवढ्या आणल्या.
याच्या शेपूच्या आता त्या याच्यात बुडवायच्या आणि उभ्या करायच्या. या घरी बांधायच्या की एवढ्या एवढ्या काढल्या आपण कोथिंबिरीच्या त्या करून आणि पोती गोणीत भरून आणि त्या सगळ्या घेऊन जायच्या आहे बाजारला. 4 वाजून जाईल. आवर तू आवर. मला काही नाही, मला एवढं भिजवायचं आहे फक्त. आणि त्या धुती नाही आपण त्या डायरेक्ट उभ्या करून देत राहतो. तुम्हाला त्या कोथिंबीरच्या नाही धुवायच्या. मम्मी ते येऊन गेल्या होत्या, मी टीव्ही पाहत बसलो होतो थोड्या टाइम. म्हटलं 5-10 मिनिटं थांबवतो, वर भाजी पण होईल ना तिथं, त्याच्यामुळे घरीच थांबलेलो ते तेवढ्यात येऊन गेल्या. अजून आई आणि ते 2 जण तिकडे. चला ते येतील, त्या जोड्या बांधायच्या आहे आणि या पाण्यात बुडून उभ्या करायच्या. मग मी आवरीलं ना, आता निघतील ते पण परत एकदा. ही जी भाजी आहे ना, ही पूर्ण भाजी अशीच भरायची आणि बाजारामध्ये नेऊन ती बांधायची. सांड मागं लागत होता, तुम्ही पाहिलं असेल फरक. तो काहीच उपयोगात नाही आपल्याला. अगं मला वाटलं भाजी होईल मग जाऊ असं. हा, त्याच्यामुळे मी घरात बसलो होतो. चला आता ही भरील आणि ही भाजी आहे ना, ती पोत्यात टाकायची आणि घेऊन जायची बाजारला. का बरं आधी एवढं तिकडे काय करत होती एवढं? हा, एवढं मी तिकडं गेलो होतो आवाज का बरं नाही दिला मग? आता घरी आलो मला सांगू राहिले. मी मोटर चालू करायला गेलो होतो पण लाईटीने इतके झटका मारला. आपल्याली सगळं तयार आहे, पोतं पण. आता परत वाल फिरवायला मला जावं लागेल. हा चला, हे पोतं टाकून देतो मग मी जाईल. वाल पाणी नाही येते, मग पाणी भरायचं होतं ना, पाणी भरायचं होतं ना. मम्मी ते गेले गेला बाजार. जे उरेल होतं ना ते एक पोतं. मी नाही जाणार तिला कॉक फिरून यायला. ते तिथे आंबे खायला चालू ना, तिथे कॉक फिरवावं लागत. मरू दे, मी नाही जाते, माझी वर आले मग मी तो ड्रम ओतून देतोय. अगदी नाही जाणार, भरून होऊन जाईल. नाही आपटणार. मी टाकतो बरोबर खाली. आता हळू त्यात ना भाजी बुडवली रे. आता वाजले 7. तर या ब्लॉगला मी इथंच एंड करतो. व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा ना, चॅनलवरती जर नवीन असेल सबस्क्राईब करून टाका. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटू आपण सकाळी. बाय.